इथं मी मैदा घेतलेला आहे, इथं असं बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। आता इथं मसाला तर तयारच आहे आपला। इथं आपण हे करून घेणार आहोत, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी, आणि इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं आपल्याला ओवा टाकायचा आहे याच्यात। ओवा नाही टाकला तरी चालेल, पण ओवा टाकलं ना तर म्हणजे पचायला सोपं जाते। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणि 1-2 पळ्या तेल टाकणार आहे मी, बघू शकता तुम्ही। आपल्याला खूप जास्त करायचं आहे म्हणून वाटायले ते। असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अगोदरच पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये, पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतरच असं तेल पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। मग असं पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता हे पाणी टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। असं घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त पातळ पण करायचं नाही। पातळ केलं ना मग ते भाकरवडी अशी येणार नाही। बघा असं आपलं झालेलं आहे। असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा असा खूप सुंदर झालेला आहे। आता इथे मग असंच ठेवायचं आहे आपल्याला 10 मिनिटं। बघा असं झालेलं आहे आपले 10 मिनिटं। बघा किती छान झालेला आहे हे गोळा। तर आपल्याला परत असं करून घेणार आहोत। करून घेतलेलं आहे, आता लाटून घेणार आहे। असं सुंदर लाटून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पण पातळ करायचं नाही आपल्याला, जाडसर ठेवायचं आहे। तेल पण तापायला ठेवलेलं आहे मी बारीक गॅसवर। बघा असं सुंदर लाटून घेतलेलं आहे मी। आता याला आपण ते चिंच गुळाची चटणी आहे ना ती लावणार आहोत। हे इकडे तेल ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवते। तेल तापायला ठेवलेलं आहे। इथं चिंच गुळाची चटणी आपण लावून घेणार आहोत अशी छान।
हाताने लावली तरी चालणार आहे, कारण पूर्ण आपल्याला लावता येईल अशी. झालेली आहे आपली. अशी सुंदर लावून घ्यायची आहे आपल्याला. आता याच्यावरच आपण मसाला टाकणार आहोत. बघा असा सुंदर मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही किती सुंदर बसलेलं आहे ते पोळीवर. अशी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपण त्याची. आणि साईडला मी जागा पण ठेवलेली आहे. ती कशासाठी ठेवली तुम्हाला कळेलच पुन्हा, कारण आपण हे केलेला मसाला आहे ना ते बाहेर येऊ नये पुन्हा नंतर फोल्ड करताना. बघा किती सुंदर बसलेला आहे. असं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे याला. बघा असं मसाला पूर्ण चिटकलेला आहे याला. बघा असं फोल्ड केलेलं आहे आपण. असं करून घ्यायचं आपल्याला बारीक. असं दाबायचं आहे त्याला. बघा किती सुंदर वाटेल. थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला इथं आणि पूर्ण असं छान हे दाबून घ्यायचं आहे. पुन्हा मग चिटकणार नाही, चिटकन ते छान. बघा असं किती सुंदर झालेलं आहे बघा. असं छान असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला याचं. बघा मसाला पण कुठं पडतंय का नाही ना, इकडून बघा. असं करून घ्यायचे आपल्याला 2दा-3दा, म्हणजे पूर्ण मसाला असा चिटकून जाईल मधून. आता आपण कट करून घेणार आहोत. बघा इकडून मसाला पडलाय का नाही, इकडून बी किती सुंदर झालेला आहे. छान असं कट करून घेणार आहोत आपण चाकूच्या साहाय्याने. काय चाललंय दीदी? का रडली ग ती? बघ असं छोटे छोटे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. छान केलं ना.
बघा किती सुंदर वाटायले. असे झालेले आहेत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे थोडंसं आपण असं हलक्या हाताने असं दाबणार आहोत त्याला, म्हणजे आपला मसाला पडणार नाही तेलामध्ये. तुम्ही असं पण तळू शकता कट केल्या आणि आपला मसाला खाली तेलामध्ये गळू नये म्हणून आपल्याला असं करायचं. बघा असे सुंदर झालेलं आहे आपलं भाकरवडी. आपण तळून घेऊया, चला बघू. छान मंद याच्यावर तेल तापलेलं आहे आपलं. बघा खूप सुंदर लागतेच आहे खायला. बघा आपली किती सुंदर झालेली आहे भाकरवडी. अशी बारीक गॅसवर खूप छान म्हणजे तळायची आपल्याला. बघा किती सुंदर झालेली आहे.